नमस्कार. आज आमच्या घरी आली आमची मैमव आणि मैमवचे काका. येताना खूप सारा खाऊ आणि हा छान असा बिट्टू पण घेऊन आले. ते तिकडे बोलण्यात रमले तोपर्यंत मी पटकन आईस्क्रीमवर ताव मारला आणि लगेच त्यांच्यासाठी चहा बनवायला घेतला. तेवढ्यात माझी बहीण तिथे येऊन मला उगाच बोलण्याचं बहाणा करत होती. तिला माहित होतं कॅमेरा चालू आहे म्हणून मुद्दाम ती समोर आली. काही नाही हो, कॅमेरा समोर यायची शॉकिंग. तिला बोले, चल इथं काय करते, आपण दोघी मस्त अशी पोज देऊ. बरेच लोक आम्हाला बोलतात की तुम्ही दोघी सेम दिसता, तुम्हाला काय वाटतं? सगळ्यांसाठी चहा बनवला, पण नवलाची गोष्ट ही झाली की चहा कोणीच घेतला नाही. मला तर वाटलं की प्रवासात वैतागले असतील, दमले असतील, घेतील चहा, पण चहा फक्त भाऊजीनीच घेतला. या बिट्टूने तर सगळ्या घरात गोंधळ घातला होता. बोले याचं खेळणं चालू आहे तोपर्यंत आपण बसावं कडला, कारण मला तर खूप भीती वाटते. थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि मैमऊ आणि मैमूचे काका निघाले पुढच्या प्रवासासाठी मुंबईला. त्यांच्याकडे पण थार आहे बरं का. मग काय, थार आहे बोलल्यावर नुसती हवाच. लाईटी बिटी लावल्या, मस्त व्हिडिओ काढले, फोटो काढले आणि मैमवची जायची वेळ झाली. आरू लागली रडायला, कारण तिला तिच्या मैमव सोबत आणि तिच्या फेवरेट थार मध्ये बसून तिला मुंबईला जायचं होतं. चला तर मग लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.